हालो 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 हालो। माय बाप हो, आज खरबी या ठिकाणी त्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने डबल भजनाचा सामना आयोजित केलेला आहे आणि म्हणून सर्वप्रथम सर्व खरबी वासियांचे धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं, त्याबद्दल धन्यवाद देतो आणि सर्वप्रथम सर्वांना माफी मागतो की थोडा कार्यक्रमाला उशीर झाला। तर बघा बांधवांनो, आमच्या मंडळाचा परिचय म्हणजे बालविकास भजन मंडळ बार्शी। गायक कुणाल भाई झुलके सहगायक आहेत हेमराजजी आकरे, कोरस मध्ये आहेत आमचे रोशन भाई, बँजो वादक आहेत पंकज भाऊ आणि आमचे ढोलक मास्टर आहेत अशोक भाऊ।
बांधवांना मानव हा चुकीचा पडला आहे आणि म्हणून आमच्या बोलण्यातून, आमच्या गायनातून, आमच्या तालासुरातून जर काही चुकामुका जर घडल्या तर कृपया आपलं मूलबाळ समजून माफ कराल अशी आशा बाळगतो आणि आपल्या भजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. हॅलो, बेस कमी करायचा. बेस हॅलो, 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 हॅलो. हा, विको दे आणि बेस कमी कर. ह्यावेळेला माईकच्या चलो. हॅलो, हॅलो, हॅलो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. बोलो पवन सुत हनुमान की जय. सियाबल रामचंद्र की जय. अलंकावती पुण्यभूमी पवित्र आणि तिथे नांदितो ज्ञान राजा सुभाद्र. की तया ठविता महापुण्य राशी आणि नमस्कार राजा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हॅलो, हॅलो. हो राजा राम 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 सीताराम राम राम. राजा राम 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 सीताराम राम राम. राजा राम राम सीताराम राम राम. राजा राम राम सीताराम राम
राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राम हे चरण वंदन करो गजानन मा जगदंबा का कर ध्यान ब्रह्मा विष्णु महेश दया कर दो कलम विराजो शारदा की माता पिता गुरु सरस्वती पूजूते ज्ञान पवन पुत्र सिया राम राधिके कृष्ण नमन राधेशा पहले सुमरो श्री गणेश तुझे सुमरो मा शारदा आणि तुझे सुमरो माता पिता चोप सुमरो गुरु महाराज हो गौरीच्या नंदना गणेशा गौरीच्या नंदना गौरीच्या नंदना गणेशा गौरीच्या नंदना गणेशा गौरीच्या नंदना गौरीच्या नंदना गणेशा गौरीच्या नंदना
गणेशा गौरीच्या नंदना गौरीच्या नंदना गणेशा गौरीच्या नंदना आम्ही तुला तुझी उपासना करत आहोत आणि म्हणून जे कार्य आम्ही हाती घेतलेलं आहे ते पार पडू दे परमेश्वरा म्हणून कोटी दंडवत तुझी या चरणा सिद्धीच्या तो गणराया चरणा रिद्धि सिद्धीचा तो गणराया हो आपले सुख दुःख सांगू मी कवना आपले सुख दुःख सांगू मी कवना येईल तुझ्या चरणा गौरीच्या नंदना गणेशा गौरीच्या नंदना 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 परमेश्वरा तुझी आज आम्ही आराधना करीत आहोत पण आराधना म्हणजे कशी कारण साधू संत सांगतात की आधी मन घ्यावे हाती नंतर पूजावे गणपती जोपर्यंत आपलं मन आपल्या काबूमध्ये नाही तोपर्यंत परमेश्वराची पूजा अर्चना हे कधी सफल होणार नाही आधी मन मंदा रे आधी मन मंदा आधी मन मंदा रे मन मंदा नंतर
में सापडना सोबत भाव के पाई आधी आधी माय बाप हो आपण परमेश्वराच्या मंदिरामध्ये जातो एक नारळ अगरबत्ती फुलाचा हार वगैरे घेऊन आपल्याला वाटतं की आता मला देव प्रसन्न होऊन जाईल पण नाही परमेश्वराला हार कशाचा पाहिजे परमेश्वराला अगरबत्ती कशाची पाहिजे हे सुद्धा साधू संतांनी सांगितलेलं आहे म्हणून त्या गणरायाला अर्पण करत असताना मी आरती कशाची केली आहे ते आरती कसं ते फूल कसं आणि ती वाट कशी हे प्रपंच की आरती ले आयात में प्रपंच की आरती ले आया हाथ में दया क्षमा शांति की अगरबत्ती है साथ में श्रद्धा के ये फूल और निस्वार्थ की माला है और काम क्रोध का मैंने नारियल डाला पहा बाबांना संत सांगतात कि प्रपंच की आरती ले आया हूं हाथ में दया क्षमा शांति की अगरबत्ती है साथ में श्रद्धा के ये फूल और निस्वार्थ की माला है और काम क्रोध का मैंने नारियल डाला है परमेश्वराच्या समोर आपण नारळ फोडतो म्हणजे देव प्रसन्न होते का नाही या देहामधले जे षड विकार आहे काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर हे 6 विकार जोपर्यंत आपण आपल्या शरीरातून काढणार नाही परमेश्वराची प्राप्ती होणे कठीण आहे आणि म्हणून हो मोरेश्वर रे वखर तुंबा तोही माझा या भगवंता भगवंता ऋषि मुनि जन पूजिया नाना ऋषि मुनि जन पूजिया नाना प्रभु चरण पूजना पूजना गौरीचा नंदना गौरीचा नंदना गौरीचा नंदना गणेशा गौरीचा नंदना आज खरबी या पंचकमिटीने भजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कशासाठी त्या परमेश्वराची उपासना होईल त्या हनुमान जयंती निमित्त त्या परमेश्वराचं गुणगान कसं करता येईल आणि म्हणून भजनाचा कार्यक्रम ठेवला आहे भजनाच्या माध्यमातून आपण काही शिकलो पण पाहिजे
साधू संतांनी भरपूर काही सांगितलेल्या गोष्टी, कमीत कमी ज्या ज्या गोष्टी आपल्याला पटते त्या जर आत्मसात केल्या तर आपलं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही। साधू संत सांगतात पण आपण ऐकत नाही। है संत दुनिया में जगे, है संत दुनिया में जगे तो भाई ये सृष्टि रही खड़ी, और उनके ही प्रताप से अब तक ना नीचे पड़ी। है संत दुनिया में जगे, अरे तभी ये सृष्टि रही खड़ी, और उनके ही प्रताप से अब तक ना नीचे पड़ी। कितना जगत में पाप है अंदाज से बाहर चला, कितना जगत में पाप है अंदाज से बाहर चला, और सब संतों का ही पुण्य है कि जगह आज तक नहीं डला। साधू संतांनी सांगितलेलं आहे पण आपण ऐकतच नाही। आता ह्या बापूला म्हटलं की दादा या मार्गाने जायचं नाही, तो बापू जाणून त्याच मार्गाने कारण ऐकतच नाही। कोणीच असो, लहान असो मोठा असो, मगर संतों की वाणी तो कोई ना जाने, मगर संतों की वाणी को कोई ना जाने, सभी गुनगुनाते फिर निगाने, घर घर में होती है हीरोइन की पूजा, और यही तो हो रहा है इसका नतीजा। चांगल्या गोष्टी आत्मसात करायला पाहिजे। बांधवांनो, सामना दुय्यमचा आमच्या जोडीला लाभलेले प्रतिस्पर्धी बांधव चौबाजूला नामांकित प्रकाशित रविभाऊ सुरगाववाले, दुय्यमीच्या परंपरेनुसार भजनात तर दुय्यम होत नाही, डबल भजनी सामना म्हणता येईल। दुय्यमी डबल भजनाच्या रीतिरिवाजाप्रमाणे मी एक छोटस त्यांना विचारणा करतो, जमलं तर सांगा, नाही तर काही हरकत नाही। त्यांनी जरी मला विचारलं तर मी पण 100% श्युरिटी नाही की मी सांगू शकेल म्हणून, पण प्रयत्न करू। तर आपण हनुमंताला बाल ब्रह्मचारी म्हणतो, हनुमंताला बाल ब्रह्मचारी म्हणतो, पण अशी एक वेळ आली की त्या हनुमंतरायाला लग्न करावं लागलं। बाल ब्रह्मचारी म्हणतो बरं आपण, पण हनुमंताचं लग्न झालेलं आहे। तर त्या हनुमंताला लग्न करावं लागलं। काही त्याला विद्या शिकायच्या होत्या आपल्या गुरुकडून, आणि त्या विद्येचं रहस्य असं होतं की ज्याचं लग्न झालेलं आहे तोच तो विद्या परिपूर्ण विद्या ग्रहण करू शकतो। तर मला आता विद्येचं नाव नाही विचारायचं आहे, आणि लग्न कधी झालं काय झालं ते पण नाही, फक्त या गोष्टीचा उल्लेख कोणत्या ग्रंथामध्ये दिलेला आहे, फक्त हेच विचारायचं मला की या गोष्टीचा उल्लेख कोणत्या ग्रंथामध्ये दिलेला आहे, त्या ग्रंथाचं नाव काय, बस काय म्हणायचं शेवटला। तर बघा, शेवटी सांगू इच्छितो बांधवांनो की आपण परमेश्वराची कितीही आराधना केली पण परमेश्वराची किती आराधना केली पण आपण आपला जर जन्म देणाऱ्या आई वडिलांना जर दुःखी ठेवलं तर काही अर्थ नाही। ते तुम्ही भजन ऐकलं असेल की मैं मंदिर गया पूजा आरती की, मैं मंदिर गया पूजा आरती की, पूजा करते हुए दिल में ख्याल आ गया, अरे कभी माँ बाप की सेवा की नहीं तो फालतू मंदिर में जाने से क्या फायदा। म्हणून या पृथ्वी तलावरती सर्वात श्रेष्ठ जर भगवान तर कोणी असेल आपला तर आपले आई वडील, त्याच्यानंतर सर्व काही। म्हणून त्या कन्हैयाला काय म्हणायचं, जड़ू दे प्रीति देवा जन्मो जन्मी, साक्षी देवी दे आपुल्या भजनी, साक्षी देवी दे आपुल्या भजनी, साक्षी देवी दे
आणि साक्षी ठेवितो मी आपल्या भजनी हे जडू दे प्रीती देवा जन्म जनमी साक्षी ठेवितो आपल्या भजनी साक्षी ठेवितो आपल्या भजनी मोक्ष मिळू दे त्याला क्षमना मोक्ष मिळू दे त्याला क्षमना हाती दे रंजना गौरीच्या नंदना गणेशा गौरीच्या नंदना गौरीच्या नंदना गणेशा गौरीच्या नंदना श्री सद्गुरुनाथ महाराज की जय हे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी हे रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी सुख झाले सुख झाले हो साजनी सुख झाले सुख झाले हो साजनी सुख झाले हो सुख झाले हो साजनी सुख झाले हो सुख झाले हो साजनी सुख झाले हो कर होताची जोडी मन विठ्ठल आवरी सुकृताची जोडी मन विठ्ठल आवरी मन विठ्ठल सुख झाले हो साजनी सुख झाले हो सुख झाले हो साजनी सुख झाले हो सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर हे सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर बाप रखुमा
आहे